बोलूया आपण मॅचच्या दिशेने 47 धाबांचं लक्ष आहे आणि त्या धाबांचा पाठलाग जय दुर्गा टेमगरपाडा टीमच्या माध्यमातून कशा प्रकारे केला जाईल आपण पाहूया। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुनील दिवेकर विथ मनोज। अतिशय सुरेख चेंडू बीट केलाय फलंदाजाला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये। गोलंदाज इंद्रपालला आपण पाहतोय। षटकाची सुरुवात निर्धाव चेंडू सोबत झाली आहे। 47 धावांचे लक्ष उभं केलंय। नक्कीच ते लक्ष जे आहे ते लक्षात घेऊन या ठिकाणावरनं फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे। षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय। बॉल हवेमध्ये रुपेश झेल खाली। झेलच्या स्वरूपात मोठी विकेट। सुनील दिवेकर बॅक टू द डगआउट। सुनील दिवेकरची महत्वाची विकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली। ऑन साइडला प्रहार झाला होता मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या झाल्यामध्ये अडकतो त्या ठिकाणी सुनील दिवेकर। एक महत्वाची विकेट मिळाली शेलूमाता वर्ल्ड टीम साठी। चला नवीन फलंदाज आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा। 0 धावसंख्येवर पहिली विकेट आपण पाहतोय। नवीन फलंदाज आपण त्वरा करा। प्रमोद दिवेकर इन ॲट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती आपण नवीन फलंदाज पाहतोय। इंद्रपालने फलंदाजी करत असताना देखील सुरुवात चांगली करून दिली होती आपल्या टीमला। वैयक्तिक 17 धावा ठोकल्या होत्या आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना देखील चांगली सुरुवात आपल्या टीमला करून देतोय। षटकातील पुढचा बॉल या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल। व्हाईट बॉलचा इशारा आलाय। अवांतर धाव मिळेल। अवांतर धावेच्या मदतीने स्वतः गोलंदाज समोरील टीमचा अकाउंट ओपन करून देतोय। पहिली धाव आपण पाहतोय जय दुर्गा टेमगरपाडा टीम साठी। या वेळेस ऑन साइडला प्रहार तर झालाय मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी। रुपेश मडवीचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय। फक्त आणि फक्त एकच धाव, एक पेक्षा आधी एक काही एक नाही। इंद्रपाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर आमच्या कॅमेरा एंड खंड बोलतोय। या वेळेस ऑन साइडला बॉलला उडवलाय। फटका फसलाय। महेश भोईर झेल खाली। झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद। मनोज बॅक टू द डगआउट। पुन्हा एकदा विकेट मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय या लांबी गाठता आले नाहीये फलंदाज मनोजला। नक्कीच या ठिकाणी एक कार आहे गाडी नंबर 3014 ज्या खेळाडूची ज्या मान्यवरांची असेल प्लीज आपण त्या ठिकाणावरनं नक्कीच थोडी मागे घ्या। दुसरी गाडी त्या ठिकाणावरनं जाण्यासाठी थोडा अडथळा निर्माण झालाय। सो प्लीज आपण त्या कार चालकास विनंती करूया की आपण आपली गाडी जी आहे थोडी मागे घ्या। षटकातील पुढचा बॉल या वेळेस चांगला बॉल।
यावेळेस इनसाइड आउट फटका तर भरपूर चांगला आहे. खाली रिझन निवडला, बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. 6 धावा धावफलकावर. 2 महत्वाच्या विकेट्स या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. सुनील आणि मनोज ही सलामीची जोडी मात्र बाद झाली होती. त्यानंतर मात्र या 6 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. एक चांगली सुरुवात इंद्रपालच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 18 बॉलवर 41 धाबांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर बालकृष्ण. शेलू माता वल टीमचे कॅप्टन, थोडं स्पीडअप करा, थोडं स्पीडली गेला प्लीज, विनंती आहे आयोजकांच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळतात. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट पॉइंट लेग, शॉर्ट थर्ड मॅन, डीप बॅकवर्ड पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. बीके बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक, पहिला बॉल. या बलेचा बॉल बाट आधीच फिरवली होती. बॉल मात्र थोडा उशिराने येतोय. हे चित्र जे आहे तुम्हाला वारंवार पाहायला मिळतील, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून मातीची विकेट आपल्याला पाहायला मिळते. बॉल नक्कीच थोडा उशिराने येत आहे. त्याचबरोबर कधी बॉल खाली राहतोय तर कधी बॉल उचली घेतोय. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे तो टेमगरपाडा टीमवर दबाव निर्माण करेल, यात काही शंका नाहीये. षटकातील पुढचा बॉल. व्हॉट अ बॉलिंग. अतिशय सुरेख षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. पहिल्या 3 बॉलचा खेळ झाला या षटकातील आणि तिन्ही बॉल जे आहेत ते निर्धाव फेकलेत. अतिशय दमदार गोलंदाजी बीके बालकृष्णच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या बॉलर्स देखील पुन्हा एकदा चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलगचा हा 4था निर्धाव चेंडू. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल हलका हाताने खेळून काढलाय. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक 7 वर पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल. या बले समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. संजय चेंडू अडवतोय. सिंगल कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. तर अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत फक्त आणि फक्त 8 धावा. पहिला षटक 6 धावांचं, तर या षटकामध्ये आल्यात फक्त आणि फक्त 2 धावा. नक्कीच मित्र, हे क्रिकेट आहे. हीच ती स्पर्धा ज्या ठिकाणी आपण शेवटच्या अर्थातच मागच्या वर्षी पाहिलं होतं. शेलूमाता वर्ल्ड टीमला फायनल सामना खेळत असताना एका बॉलवर 5 धावांची आवश्यकता असताना मात्र बालकृष्ण बीकेने ते षटक फेकत असताना शेवटच्या बॉलवर 5 धावा खर्च केल्या होत्या. फायनल सामना त्या ठिकाणी गमवावा लागला होता, परंतु या वर्षी नक्कीच काय कमालीचं षटक फेकलाय बालकृष्ण बीके या गोलंदाजाने. फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली बालकृष्णच्या माध्यमातून. तर पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावर आहेत. अर्थातच आता मात्र येणाऱ्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलवर 39 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज महेश भोईर. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी. यस, मनोज भोईर सर.
तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमधून झाली आहे. महेश भोईर बॉलिंग ट्रॅकवर आलाय. बारा चेंडू 39 धावा हे समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील पहिला बॉल यस हिट विकेट, फलंदाज बाद. हा तर एक रणनीतीचा भाग असावा, कारण नवीन फलंदाज विकास नाईक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि विकेट सोडणं आवश्यक देखील होतं. आपली विकेट जी आहे ती सॅक्रिफाईस केली आहे विकास नाईकसाठी. फलंदाज विजय त्या ठिकाणी बाद झाला. आता मात्र विकास नाईक सोबतच प्रमोद दिवेकर या दोन फलंदाजांवर भरपूर काही डिपेंड असेल टेमघरपाडा हा संघ. 39 धावा, येणाऱ्या 11 बॉलचा खेळ बाकी आहे. महेश भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल समोर आपण विकासला पाहतोय. ऑन साइडला बॉलला उडवलाय, फटका चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी इंद्रपाल यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल कंप्लीट. मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काही फरक पडणार नाही आहे टीम शेलूमाता वलवर, कारण या ठिकाणावरनं लक्ष जे आहे ते मोठं आहे आणि मोठं लक्ष समोर असताना मात्र तुम्हाला मोठे फटकेबाजी सुरुवात करावी लागेल. चांगले फटके येणं मैदानाच्या आतमधून हे खूप गरजेचं आहे टेमघरपाडासाठी. तर त्या उलट गोलंदाजी अतिशय सुरेख चालू आहे. प्रत्येक गोलंदाजाचा विचार केला तर अगदी कंजूसभरी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत 5 निर्धाव चेंडू खेळलाय प्रमोद दिवेकर. ऑन साइडला प्रहार झालाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जेल खाली, जेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. फक्त आणि फक्त 2 धावांचं योगदान आपल्या टीमला दिला प्रमोद दिवेकर या फलंदाजाने. 8 बॉलचा सामना करत फक्त आणि फक्त 2 धावा. अगदी टेस्ट क्रिकेटचा अंदाज पाहायला मिळाला. नवीन फलंदाज बाला मैदानाच्या आतमध्ये येतोय. इन ॲट 6 नंबर 6व्या क्रमांकावरती आपण बालाला पाहतोय. पाहूया बाला कशा प्रकारे फलंदाजी करेल. महेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस बॉल पुढे ठेवला होता, चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतो. महेशच्या माध्यमातून चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. या षटकामध्ये देखील धावांवर पूर्णपणे रोख लावला गेलाय. या वेळेस हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 10 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल महेश पुन्हा एकदा. यावेळेस जोरदार अपील, यस इज गॉन, फलंदाज बाद. पायचीच्या स्वरूपात बाला बाखरू धडक आउट. अजून एक महत्वाची विकेट त्या ठिकाणी बाला बाद झालाय. मात्र या सामन्याचा विचार केला तर पूर्णपणे वर्चस्व टीम शेलूमाता वलचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे.
शेवटचा अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवर संजय येतो. वेलकम जनार्दनजी भोईर. षटकातील पहिला बॉल 6 चेंडू 37 धावा हे समीकरण आपण पाहतोय आणि त्या दरम्यान एक चांगला बॉल त्या ठिकाणी शरीराचा वेध घेणारा चेंडू मात्र निर्धाव गेलाय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये या बॉलवर. अगदी औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. ऑन साइडला बॉल कार्पेटच्या साने जातोय. फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची आहे. 4 बॉलची 4 लिगल चेंडू या ठिकाणावरनं हाताळायचे आहेत संजय या गोलंदाजाला. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय अगदी विजयाच्या उंबाट्यावर विजयाच्या समीप शेलूमाता वल संघ 47 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलं. मात्र त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना हवी ती सुरुवात आणि हवी ती फलंदाजी जय दुर्गा टेमगरपाडा टीमच्या माध्यमातून झाली नाहीये. आणि त्याच्या जोरावर आपण या ठिकाणी मजबूत स्थितीत पाहतोय शेलूमाता वर्ल्ड टीमला. बॉल हव्यामध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली. कॅच ड्रॉप झाली आहे. मात्र काही फरक पडणार नाहीये शेलूमाता वर्ल्ड टीमला. अगदी परफॉर्मन्स जे आहे ते आज भरपूर दमदार पाहायला मिळालं. खास करून गोलंदाजांनी भरपूर इम्प्रेस केला. 14 धावा धावफलकावर आहेत. बत्तीस धावांची आवश्यकता आहे. फक्त एका बॉलचा खेळ बाकी आहे. विजयाच्या उंबाट्यावर शेलूमाता वल हा संघ. आणि अशा प्रकारे या स्पर्धेतील पहिला विजय शेलूमाता वल टीमच्या बाजूने आपण पाहतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. जय दुर्गा टेमगरपाडा. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो नो डाऊट अबाउट दॅट ज्याने ठोकला सलामीला येऊन 17 धावा सोबतच एक षटक फेकला. ज्या षटकाच्या माध्यमातून अप्रतिम सुरुवात पॉवर प्लेचा पॉवरफुल षटक 6 धावा देत असताना मात्र फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करल्या. आणि त्यानंतर 2 महत्त्वाच्या विकेट्स त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. नाव आहे इंद्रपाल. इंद्रपाल आपण मॅन ऑफ द मॅच साठी आमच्या मुख्य व्यासपीठावर या. त्याचबरोबर दोन्ही टीमचे कॅप्टन आपली ऑफिशियल एंट्री आमच्यापर्यंत पोहोचवा. नेक्स्ट टॉस पुढच्या टॉसच्या दिशेने वळूया. श्याम स्पोर्ट धामणगाव टीमचे कॅप्टन त्याचबरोबर शेलूमाता वल टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. शेलूमाता वर्ल्ड टीमचे कॅप्टन त्याचबरोबर श्याम स्पोर्ट धामणगाव टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. त्या दरम्यान आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. मी सन्माननीय यशवंत केने साहेब सोबतच तानाजी भोईर साहेब आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे. इंद्रपाल ज्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आपण टॉस कडे वळूया. चला शेलूमाता वर्ल्ड टीमचे कॅप्टन त्याचबरोबर श्याम स्पोर्ट धामणगाव टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. मी यशवंत केने साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. आपण देखील टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हा. त्याचबरोबर माजी सरपंच वल तानाजी भोईर दादा नक्कीच पिसे संघ म्हटलं की सुभाष कांबेरे यांची आठवण आम्हाला नेहमीच येत असते. त्याचबरोबर अनिल जाधव यांच्या हे टॉस बॉक्स आपण त्या ठिकाणी पाहतोय.
अनिश अनिल दलवी सोबतच स्वर्गीय सुभाष कांबरे यांच्या स्मरणार्थ हे टॉस बॉक्स आपण पाहतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. आमचे मान्यवर देखील या ठिकाणी आहेत. यशवंत केने साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतो. शेलूमाता वर्ल्ड टीमचे कॅप्टन कॉल करतायत हेड असं त्यांचं म्हणणं आहे, मात्र त्या उलट आलंय. पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय श्याम स्पोर्ट धामणगाव टीमचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. प्रथम तर मला हे सांगा की कसं वाटतं या ठिकाणी खेळत असताना. पहिली मॅन ऑफ द मॅच देखील तुम्ही घेतली आहे. खरोखर एकदम उत्तम पिसे संघाने मैदान बनवलेले आहे आम्हाला पोर्टीसाठी खरोखर. आणि जेणेकरून मातीची पीच जर बनवली त्यांनी तर खरोखर आम्हाला पोर्टी प्लससाठी एकदम उत्तम त्यांनी क्रिकेट करून दिले. नक्कीच मातीची विकेट हा तर दमनचा प्लॅन आहे. टॉस जिंकलाय काय करणार? आम्ही बॅटिंग घेणार आहे. प्रथम फलंदाजी करत असताना कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40-45 पर्यंत. या मॅचच्या माध्यमातून कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? मयकर, अमोल, स्वतः मी आहे, अजून राम. धन्यवाद तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. त्यानंतर शेलूमाता वर्ल्ड टीमचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस जर जिंकला असतं तर काय केलं असतं? बॅटिंग घेतली असते. आता क्षेत्ररक्षण करायचं आहे आणि क्षेत्ररक्षण करत असताना टीम दामणगावला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच मागच्या वर्षी तुम्ही या ठिकाणी फायनल सामना खेळले होते. या वर्षी कोणत्या चषकावर नजर असेल? फायनल. नक्कीच तुम्हाला ऑल द बेस्ट, भरपूर साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स मधून बातमी अशी आहे टॉस जिंकलाय टीम श्याम स्पोर्ट धामणगावच्या कॅप्टनने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे, तर गोलंदाजीसाठी शेलूमाता वर्ल्ड टीमला इन्व्हाइट केलंय. दोन्ही टीम्सला ऑल द बेस्ट. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. टेमगरपाडा टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी संपर्क साधा. यस, व्यासपीठावर आपल्यामध्ये सुनील दिवेकर आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया. जय दुर्गा टेमगरपाडा टीमचे कॅप्टन आहेत. कॅप्टनला मात्र या ठिकाणी सन्मानित केले जाईल. मी जगन्नाथजी पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सुनील दिवेकर यांना सन्मानित करायचं आहे. जय दुर्गा टेमगरपाडा टीमचे कॅप्टन आहेत. आज परफॉर्मन्स तेवढं चांगलं पाहायला मिळालं नाहीये, काही हरकत नाही. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. जगन्नाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय अर्जुनजी भोईर व्यासपीठावर उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. टीम धामणगावचे अगदी खंदे समर्थक आहेत, सामाजिक कार्यकर्ता धामणगाव. मी जगन्नाथजी पाटील पुन्हा एकदा आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. बोलूया आपण मॅचच्या दिशेने.
नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल श्याम स्पोर्ट धामणगाव विपक्ष शेलूमाता वल या दोन टीम मध्ये, ज्या ठिकाणी टॉस श्याम स्पोर्ट धामणगाव टीमच्या कापड्याने जिंकलाय. प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे तर गोलंदाजीसाठी शेलूमाता वल टीमला इन्व्हाइट केलंय. चला फलंदाज पाठवा. यस वली आपण मॅचच्या दिशेने ओम साई 40+ पीसी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025चा हा धमाका आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून 40+ क्रिकेट तुम्हाला एन्जॉय करायला मिळतंय. मॅच नंबर 3. यस दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेखर मयेकर विथ रामा भोईर फ्रंट लाईन षटक, बॉलिंग ट्रॅक वर इंद्रपाल तयार होतोय. मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच स्वीकारली होती. अतिशय दमदार फलंदाजी सोबतच पहिल्या षटक फेकलं होतं, ज्या षटकामध्ये 2 विकेट्स आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. मात्र ती मॅच वेगळी होती, ही मॅच वेगळी आहे. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. मॅच ऑन, खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. समोर शेखर मयेकर. ऑफ साइड भरपूर स्ट्रॉंग आहे शेखर मयेकरची. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा रेषा पार. 4 धावा, चौकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शेखर मयेकरच्या बॅट मधून हा पहिला चौकार. मागच्या मॅच मध्ये देखील शेखर मयेकरची फलंदाजी भरपूर चांगली आपण पाहिली होती. या प्रकारचे फटके त्याच्या बॅट मधून जरूर आपल्याला पाहायला मिळाले होते. जय हिंद देवरुंग हा संघ त्यांच्या समोर होता. मात्र यावेळेस संघ थोडा वेगळा आहे. अर्थातच चांगली कसोटी असेल गोलंदाजांची देखील, सोबतच फलंदाजांची देखील. कारण दोन्ही टीमचा विचार केला तर एक मॅच जिंकल्यात. अर्थातच या विकेटचा, या मैदानाचा अंदाज त्यांना आला असेलच, यात काही शंका नाहीये. सोबतच दोन्ही टीममध्ये चांगले फलंदाज, चांगले गोलंदाज आहेत आणि त्या कारणास्तव तुम्हाला एक चांगली मॅच या ठिकाणावरनं पाहायला मिळेल. पहिला बॉलवर शेखर मयेकरच्या बॅटमधून हा चौकार. तर शेखर मयेकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हवा तसा संपर्क नाही आहे. किरण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक 5 वर पोहोचलंय. सुरुवात खूप महत्वाची आहे. तुमची गोलंदाजी असो किंवा तुमची फलंदाजी, संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात आणि ती चांगली सुरुवात शेखर मयेकरने नक्कीच पहिल्या बॉलवर करून दिली आहे. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर सिंगल. या वेळेस बॅट शिकड प्रमोद भोईर शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण करतायत. सिंगल कंप्लीट. सहा धावा धावफलकावर आहेत. मॅच नंबर 3 आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॅटची कडा, मोठी विकेट. शेखर मयेकरला मैदान सोडावं लागेल. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी इंद्रपालच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी मोठी विकेट त्या ठिकाणी. कारण श्याम स्पोर्ट धामणगाव संघ म्हटलं की सुरुवात जी आहे ती शेखर मयेकरच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी मात्र एक चौकार जरूर आला होता आणि त्यानंतर मात्र इंद्रपालने परतावलंय त्या ठिकाणावरनं शेखरला.
नवीन फलंदाज झिनॅट 3 नंबर, तिसऱ्या क्रमांकावरती संतोष जातोय. पाहूया संतोष कशा प्रकारे फलंदाजी करेल. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली सुरुवात इंद्रपालने आपल्या टीमसाठी करून दिली होती, तर या मॅच मध्ये देखील पहिल्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर कमबॅक भरपूर चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल इंद्रपाल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक बीके त्या ठिकाणी बालकृष्णच्या माध्यमातून चांगला झेल. अजून एक गडी फेल. नक्कीच घेल्या पावली परततोय त्या ठिकाणावरनं फलंदाज संतोष भोईर. अजून एक महत्वाची विकेट. एंडफेलच्या वरून चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु अव्वळ तसा संपर्क नाहीये. मिडॉनला उभा असलेला क्षेत्ररक्षक बीके कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. नवीन फलंदाज सुधाकर भोईर मैदानाच्या आतमध्ये इनॅट 4 नंबर, 4थ्या क्रमांकावरती आपण सुधाकर भोईरला पाहतोय. बॅक टू बॅक 2 विकेट्स त्या ठिकाणी. नक्कीच आता मात्र विकेट हॅट्रिक वर आहे गोलंदाज इंद्रपाल. पाहूया विकेट हॅट्रिक साजरी करतोय का, आणि जर करतोय तर मात्र ती या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक असेल. सुधाकर भोईर नवीन फलंदाज. सौभाग्यवती जनता भास्कर म्हात्रे विद्यमान सरपंच, त्याचबरोबर सौभाग्यवती सपना महेंद्र पाटील विद्यमान उपसरपंच यांच्या नावाने ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. पिसेकरांचं हे आयोजन. अर्थातच सरपंच उपसरपंच चषक 2025 स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण पिसे या ठिकाणावरनं ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. भरपूर चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गोलंदाज इंद्रपालच्या माध्यमातून. नक्कीच मागच्या मॅच मध्ये देखील 6 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट्स घेतल्या होत्या, तर या मॅच मध्ये देखील 6 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्यात इंद्रपाल या गोलंदाजाने. वाट बॉलिंग. अतिशय सुरेख भेदक मारा आपल्याला पाहायला मिळाला. अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण या षटकामध्ये पाहिली. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर बालकृष्ण बीके येतोय. पाहूया बालकृष्ण कशा प्रकारे गोलंदाजी करेल. बालकृष्ण देखील मागच्या मॅच मध्ये फक्त आणि फक्त 2 धावांचं षटक फेकलं होतं. त्याने देखील चांगली सुरुवात चांगली गोलंदाजी केली होती, परंतु या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारचे योगदान राहील. कारण या ठिकाणावरनं टीम धामणगावचा विचार केला तर कमबॅक करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये वार तर झालाय, परंतु पलटवार पाहायला मिळेल का. पहिला बॉल अतिशय सुरेख होता. जोरदार अपील यष्टीचित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी किरण या यष्टीरक्षकाचा आपल्याला पाहायला मिळाला. निर्धावची सांगता. बीके पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल टॅप केलाय. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल शिवनेरी स्पोर्ट आमने विपक्ष गावदेवी नानकर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहा. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर जय हनुमान भावाले विपक्ष गावदेवी ओवली या 2 टीम मध्ये देखील पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. वेलकम नरेश घरेल सोबतच श्रीकांत दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी नक्कीच यष्टीरक्षक थ्रो कलेक्ट करू शकला नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावर आपण पाहतोय. बालकृष्णच्या माध्यमातून हे षटक या ठिकाणी फेकलं जात आहे. या वेळेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला आणि त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी
खास करून शेलूमाता वल व खास करून आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी शुभेच्छा आल्या आहेत द व्हॉइस ऑफ झेडके भिवंडी रोहन पाटील यांच्या माध्यमातून. धन्यवाद रोहन, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. अगदी जबरदस्त आवाज झेडके गावचा. नक्कीच त्यांच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा यूट्यूबच्या साहाय्याने लाईव्ह पाहिली जात आहे. त्यांचं म्हणणं आहे की भरपूर चांगली स्पर्धा टीम पीसेच्या माध्यमातून आयोजित केली आहे. टेलिकास्ट देखील भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. धन्यवाद रोहन. काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मध्ये देखील फक्त आणि फक्त 3च धावा. मागच्या मॅच मध्ये 2 धावांचं षटक फेकलं होतं बालकृष्णने, तर यावेळेस 3 धावांचं षटक. या ओव्हरमध्ये 4 बॉल निर्धाव फेकल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी. टॉस जिंकल्यानंतर प्रथम नक्कीच फलंदाजी स्वीकारली, मात्र ती का स्वीकारली हे या ठिकाणी दाखवून देता आलं नाहीये. वेलकम सूर्यकांत बारशी सोबतच खंडू पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. टीम अमनेचे हे खेळाडू. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 9 धावा. एक संत शांत सुरुवात श्याम स्पोर्ट धामणगाव टीमच्या बाजूने आपण पाहतोय. हे मात्र त्यांच्या पाठीराख्यांना नक्कीच अपेक्षित नसेल. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण पाटील. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. संजय चेंडू उचलतोय, फेकी झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट. सुधाकर भोईर रनआउटच्या स्वरूपात बाद. सुधाकर बाद झाला. नवीन फलंदाज अमोल मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रवीण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. अफलातून गोलंदाजी शेलूमाता वर्ल्ड टीमच्या बाजूने आपण पाहतोय. समोरच्या दिशेने लो फुल टॉस बॉल. नक्कीच संजय त्या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त एकच धाव. एकपेक्षा आधी एक काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. डबल 1. 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 3 गडी बाद. 11 धावा धावफलकावर आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी शेलूमाता वर्ल्ड टीमच्या बाजूने. षटकातील पुढचा बॉल. टॉपेज लागलाय. चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक सोबतच गोलंदाज देखील चेंडू पासून दूर राहिलाय आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. शेलूमाता वर्ल्ड टीमचा विचार केला तर मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये फायनल सामना जरूर खेळले होते. नक्कीच मागच्या वर्षी जे काही घडलं होतं ते मात्र पुन्हा पाहायला मिळत नाहीये. खास करून बीकेवर आमची नजर असेल. पहिलं षटक पहिल्या मॅच मध्ये 2 धावांचं, या मॅच मध्ये 3 धावांचं षटक. 2 मॅच मिळून या ठिकाणी 5 धावा दिल्यात बीकेने. मात्र मागच्या वर्षी एका बॉलवर 5 दिल्या होत्या. अर्थातच गोलंदाजी भरपूर चांगली या वर्षी बीकेच्या माध्यमातून. मित्र, हे क्रिकेट आहे. पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ का मानला जातोय याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणून तुम्ही याकडे देखील पाहू शकता. प्रवीण पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रवीण पाटीलने देखील चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. खास करून डावाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर महेकरच्या बॅटमधून चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारे मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत नाहीये. प्रमोद भोईर क्षेत्ररक्षण करतायत त्या ठिकाणी. यस, षटक देखील कंप्लीट झालंय. 22च्या स्वरूपात ही धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. पहिल्या 18 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 15 धावा धावफलकावर आहेत. 3 षटकांचा खेळ कंप्लीट.
मात्र यानंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे, शेवटचा अंतिम षटक. पाहूया गोलंदाज कोण येतोय. बॉलिंग ट्रॅकवर महेश भोईर, शेवटचा अंतिम षटक. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटकातील पहिला बॉल ऑन साइडला प्रहार झालाय, बॉल हवेमध्ये निघून जाईल, सीमा रेषा पार, मिळतील 6 धावा. षटकार. सहाने धावफलक पुढे सरकतय. 21 धावा धावफलकावर झाल्यात. नक्कीच रामा भोईर आपल्या टीमला सांगतोय मेहुना आलाय त्याच्या बाट मधून हा षटकार. आवश्यकता देखील आहे शेवटच्या षटकामध्ये. नक्कीच एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल या ठिकाणी. प्रमोददा भोईर यांच्या माध्यमातून गोलंदाजाला काहीतरी कान मंत्र दिलं गेलंय. षटकातील पुढचा बॉल महेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण रामा भोईरला पाहतोय, चांगला फटका एक्झिक्यूट केला होता त्या ठिकाणी. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉलला उडवलं, यावेळेस संजय झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात रामा भोईर बाद. पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर मात्र महत्वाची विकेट. रामा भोईरला मैदान सोडावं लागतंय. चार गडी बाद धावा धावफलकावर आहेत. 21 धावा धावफलकावर आहेत. महेशच्या माध्यमातून हे षटक आपण या ठिकाणी पाहतोय. नक्कीच पहिला बॉल जो आहे तो भरपूर चांगल्या प्रकारे फेकला होता, मात्र त्या चांगल्या बॉलवर एक चांगला फटका रामा भोईरच्या बॅटमधून आला आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवर रामा भोईरची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. तर आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर येतोय. डावखुरा फलंदाज आहे आणि त्यासाठी ऑन साइडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. डीपमध्ये जास्त क्षेत्ररक्षक तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. महेश बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल थोडं स्पीडअप करा. शेलूमाता वल संघ या वेळेचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल महेश भोईरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल या वेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. वाईट चेंडू, अवांतर धाव मिळेल. शिवनेरी स्पोर्ट कॅप्टन त्याचबरोबर गावदेवी नानकर टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल अमने विपक्ष नांदकर. या वेळेस बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये महेश भोईरच्या माध्यमातून आपण पाहतोय. शेलूमाता वल संघ पुन्हा एकदा नक्कीच आपल्या नावाचा बोलबाला या ठिकाणी दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून.
समोरच्या दिशेने इंद्रपाल त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट. फलंदाज बाद. ट्वेंटी 23 धावा धावफलकावर झाल्यात. नवीन फलंदाज षटकातील शेपटचा बॉल. या बॉल स्टॉपेज लागलाय. लक फॅक्टर टीम धामणगावच्या बाजूने. बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. चौकार. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 27 धावा झाल्या आहेत. 28 धावांचं लक्ष टीम धामणगावने उभं केलंय. या 28 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण पाहणार आहोतच. मात्र तत्पूर्वी वळूया आपण टॉसच्या दिशेने. गावदेवी नानकर विपक्ष शिवनेरी स्पोर्ट आमने दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हा. चला टॉस साठी या. नानकर टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. तर शिवनेरी स्पोर्ट आमने टीमचे कॅप्टन आपण देखील या. यस गणेश दादा ठाकरे आपण टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस त्या ठिकाणी उडवणार आहोत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन त्याचबरोबर गणेश दादा ठाकरे आपल्यामध्ये आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. टीम आमनेचे कॅप्टन कॉल करतायत. हेड असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र त्या उलट आलंय. नक्कीच गणेश दादा ठाकरे आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर बसून घ्या. टीम नानकरच्या कॅप्टनने नक्कीच टॉस या ठिकाणी जिंकलाय. कॅप्टन माझ्या समवेत आहेत. आपण चालू हंगामाचा विचार केला तर याच वर्षी तुमचं या संघटनेमध्ये पदार्पण झालं. काही मॅचेस तुम्ही या ठिकाणी खेळलात. कसं वाटतंय या संघटनेमध्ये आल्यानंतर? खूप चांगलं वाटतं. टॉस जिंकलाय, काय करणार? क्षेत्ररक्षण कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल टीम आमनेला? 40. कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? गणेश पाटील, सोमनाथ कोणकर. धन्यवाद. मॅचसाठी शुभेच्छा. त्यानंतर टीम आमनेचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. आज या ठिकाणी खेळत असताना संपूर्ण संघ आहे का की काही संघामध्ये बदल असेल? बदल असेल.
नक्कीच टॉस जर जिंकला असतं तर काय केलं असतं? आम्ही बॅटिंगच केली असते. हवं ते घडतंय. 4 षटकांमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 45. धन्यवाद. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात होणार आहे. सो त्वरितच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलूया. ओव्हर टू द कॉम बॉक्स. वेलकम मधुकर बजागे सर, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. अठ्ठावीस धावांचं लक्ष आहे. मॅच ऑन. खेळाला सुरुवात होत आहे. इंद्रपालाना बालकृष्ण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. फ्रंट लाईन षटक. रामा भोईर बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल ऑन साइड चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. संतोष भोईर चेंडू उचलत आहेत. त्या दरम्यान 2 धावा नाहीयेत. यस, रनआउटची विकेट. बालकृष्णाला मैदान सोडावं लागेल. पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपात. 28 धावांचं एक माफक लक्ष. मात्र नक्कीच या बॉलवर तालमेल थोडं गडबडला. परिणाम स्वरूप रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो झाला होता त्या ठिकाणावरनं संतोष भोईर यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज हिनॅट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती मंगेश भोईर. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पहिला बॉल जो आपण पाहिला त्या बॉलवर 1 धाव सोबतच रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मंगेश भोईर जो नॉन स्ट्रायकर आहे. अठ्ठावीस धावांचं एक माफक लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग टीम शेलुमाता वर्ल्डच्या बाजूने केला जात आहे. षटकातील पुढचा बॉल अडव्या बाटने प्रहार. अतिशय सुरेख फटका. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावफलक 5 वर पोहोचलंय. इंद्रपालच्या बॅट मधून हा चौकार आलाय. रामा भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. नक्कीच प्रत्येक गोलंदाजाला अगदी कंजूसभरी गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल, कारण आपल्या टीमने धावा भरपूर कमी बनवल्यात हे मात्र लक्षात घ्यावं लागेल. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील ऑन साइडला प्रहार झालाय. हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. मिळतील 6 धावा. षटकार. इंद्रपाल आज मात्र एका वेगळ्याच मूड मध्ये दिसून आलाय, कारण फलंदाजी गोलंदाजी भरपूर चांगली राहिली त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑन साइडला प्रहार झालाय. अगदी लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या मूड मध्ये आपण इंद्रपालला पाहतोय. हा बॉल देखील निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते इंद्रपालच्या बॅट मधून. मागच्या मॅच मध्ये देखील 17 धावा त्याच्या बॅट मधून वैयक्तिक आपण पाहिल्या होत्या आणि 2 विकेट्स देखील घेतल्या होत्या. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला, मात्र यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी संतोष. एकच धाव. 16 का डोला. 16 धावांचा बोलबाला धावफलकावर आपण पाहतोय. चांगली धावसंख्या आणि त्या 16च्या 16 धावा ज्या आहेत त्या इंद्रपालच्या बॅटमधून आल्यात. ऑन साइडला बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. 22 धावा धावफलकावर आणि आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये.
कारण उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉलवर फक्त आणि फक्त 6 धाबांची आवश्यकता आहे. अतिशय चांगली कामगिरी या मॅच मध्ये शेलूमाता वर्ल्ड टीमच्या बाजूने. श्याम पाटील बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकदा कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त 5 धाबांची आवश्यकता आहे. यावेळेस हा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक रामा भोईर त्या ठिकाणी आहेत. फक्त आणि फक्त पुन्हा एकदा एकच धाव. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय. टीम शेलूमाता वर्ल्ड संघ भरपूर चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळाली. यावेळेस ऑन साइडला बॉल जातोय. यस निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील 4 धाबा. चौकार. मॅच फिनिश. सामना जिंकलाय शेलूमाता वर्ल्ड टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक श्याम स्पोर्ट धामणगाव. भरपूर चांगला खेळ आज. नक्कीच पहिल्या 2 मॅच मध्ये शेलूमाता वर्ल्ड टीमच्या बाजूने 2 मॅचेस या ठिकाणी जिंकल्यात. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो, ज्याच्या बॅट मधून आल्या 21 धावा, सोबतच एक षटक फेकलं होतं, 2 विकेट्स घेतल्या होत्या, फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. वन मोर टाइम इंद्रपाल इज द मॅन ऑफ द मॅच.